नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील। आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही। लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे देखील मार्ग ठरलेले असतात। तर आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्त कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत। चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील। तर घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियम आहेत। आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो, झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे। झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे। घरात जर मीठ सांडले तर मीठ कोणाच्या पायाखाली येऊ देऊ नये। ते स्वच्छ भरून घेऊन नंतर पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते। लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे। लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे, त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये। संध्याकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळी पुढील 3 वस्तू कोणालाही आपण द्यायच्या नाहीत। एक म्हणजे मीठ, झाडू आणि पैसे। या 3ही वस्तू लक्ष्मीकारक आहे। संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळ असते, घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये। त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात। गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही संध्याकाळी देऊ नये। सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये। बंद घड्याळे घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते। लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी आपल्याला रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे। हे पाणी तयार करून मग फरशी आपण साफ करावी। असे केल्याने घरात निगेटिव्हिटी राहत नाही। घरात मुख्य दरवाजाचा उंबरा असतो, तो दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा आपण करावी। असे केल्याने देखील लक्ष्मी माता प्रसन्न होते। आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे। घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये, ते कपडे जाळून टाकावे। असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर होण्यास मदत होते। प्रत्येक अमावास्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी। असे केल्याने लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते। त्याचप्रमाणे प्रत्येक अमावास्येला दूध किंवा दुधापासून बनलेले कोणताही पदार्थ दान करावा, कारण असे म्हणतात की दुधापासून बनलेली खीर दान केल्यास आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात ते त्याचे मार्ग मोकळे होतात। महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा। असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते। आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत। आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी। श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो। असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठेही जात नाहीत। त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील। त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील। आपल्या घरात आणि पूजेत माता लक्ष्मीच्या आसनस्थ असलेले फोटो आपल्याला असावेत। आपल्या घरातील स्त्रीरूप लक्ष्मीचा आदर करावा, मग ती आपली आई, बायको, बहीण, मुलगी कोणीही असू शकते। घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते। या सर्व उपायाबरोबर आपल्याला 108 वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा देखील जप करायचा आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करावे आणि समोरील बेल घंटी दाबावी, जेणेकरून मी जेव्हा नवनवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल। श्री स्वामी समर्थ।